आणि मी पीएससी मध्ये आलो आणि काय पाहून राहिलो मी, माझा पोरगा एका जवान पोरीले मारून राहिला. अरे 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 अरे, मी म्हणलं माझा पोरगा डॉक्टर आहे, लोकांची सेवा करतो. 5 मिनिट, लोकांची सेवा करतो, फक्त 5 मिनिट. लोकांची सेवा करायला पाठवलं, डॉक्टर बनवला, आणि हा मूर्ख, हा नालायक झाला, हा बेसुरण झाला. याला कोणी आई बहिणीची ओळख नाहीये, जवान बोलले मारून राहिलं. हे राज बाबूजी केव्हा रे तुम्ही? तू माणूस आहे का जानवर आहे? तू केव्हा रे बाबूजी तुम्ही? आता झालो का रे मूर्खा? जरा बाबूजी, तू डॉक्टर आहे ना तू? हो. मग तुला आई बहिणीची ओळख नाहीये? मी मगापासून पाहून राहिलो, त्या जवान पोरीला मारून राहिला, तिच्या अंगावर खाऊन राहिला. बाबूजी, हा, हे मुलगी दुसरी पोरी नाही, कोण आहे? हे माझी धर्मपत्नी आहे बाबूजी. आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केला. धर्मपत्नी? हो बाबूजी. कोर्ट मॅरेज केला? मग तुझा बाप मेला होता का रे? अबे एवढं मोठं शिक्षण तुम्हा लोकांना शिकवते मायबाप, स्वतःच्या लग्नाची बी खबर नाही द्या आपल्या मायबापाले. आम्ही का मोडलं असतं तू लग्न? बर जाऊ दे, तुला लग्न केलं. हो बाबूजी. त्या पोरीला मारण्याचं कारण? असे विचारा बाबूजी. हा. म्हातारा, हा कोण होय? तिचा बाबू आहे. अरे हा इकडे जाऊन बसला. आता तो बिचारा कामावून पोरीची आठवण आली असेल, हा. आला तो आपल्या पोरीला भेटासाठी. माझ्यासारखा? हो. तो काहून असा खराब कपड्यात आला बहुतेक मारूमारू घराच्या बाहेर काढला. अरे बाप रे. सांगा बाबूजी, विचार करा. हो. आता स्वतःच्या वडिलांना ओळखत नाही. नाही. कदाचित तुम्ही आल्या कामावर मी नसताना, हो. हे तुम्हाला ओळखल का? हा, नाही ओळखणार. ओळखा नाही. म्हणून सगळे मी इकडे मारून आलो बाबूजी. स्वतःच्या बापाने नाही ओळखलं तर म्हणजे काय ओळखणार नाही आहे? का? कोण आहे ओळखणार आहे? हे बापुरे, हे अशी पोरगी आपल्या कामाची नाही. आता हे बाबूजी माझ्यासमोर मारायची नाही आणि इले आपल्याला ठेवायची. ठेवायचं रे बाबूजी. मूर्खा, मी पहिलेच म्हणतो दादा, कमीत कमी महाविचार घे, जो तुला नाही घेतला. जाऊ द्या बाबूजी, झाला ते झाला. बरं थांबा. आता हे पाहिजे रे. हा, बाबाजी इकडे या. हो, या इकडे या. साहेब 2 मिनिटं. हा, 2 मिनिट फक्त, 2 मिनिटात खतम. शेवटचं का हो? बोला. तुमच्या पोरीनं तुम्हाला ओळखलं नाही, नाही. धक्के मारू मारू घराच्या बाहेर काढलं. काय अर्थ अशी औलाद आपल्या घरी येऊ? दादा, अशा पोरीच्या घरी कधी यायचं नाही. उपाशी मराचं, पण अशी औलाद कोण्या कामाची का जो स्वतःच्या मायबापाला नाही ओळखत? वा, थांबा, म्हणजे विचारू द्या तुमच्या पोरी. बसा बसा, आता काही चिंता करू नका. हे बाई इकडे इकडे. सोनो, स्वतःच्या बापाला जन्म देणाऱ्या बापाला विसरली आणि धक्के मारून घराच्या बाहेर काढलंस. मले तसे धक्के मारशील आणि उद्या मा पोराने तू जाहीर पाजून मारशील आणि दुसऱ्याच्या संग जाशील. त्यासारखी पोरगी आम्हाला नाही पाहिजे. नाही, तू निघून जा. मी राजशिवाय नाही जगू शकत हो. नाही जगू शकत? मी राजवर खूप प्रेम करते, नाही जगू शकत. प्रेम करते? पाय बरं विचार कर. मग मी सांगेन ते ऐकशील का? ऐकशील? विचार करून घे. हा ठीक आहे, मग माझ्या ऐकशील तर आम्ही तुला ठेवू, ना तर तुला ठेवणार नाही. ऐक. पत्रात लिहिते रमा, माझी चिंता ना करता शिरा, मिले करा सांभाळ रे, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. बाई, ज्या बापानं तुम्हा लोकांना जन्म दिला, माय बापानं त्या माय बापाला विसरून जाता. अरे अरे, खूप मोठं पाप करून राहिलीस तू. काय गुन्हा आहे त्या माय बापाचा? अगं काय वाईट केलं तुझं, सख्या बापाची ओळख नाही ग, बारपणी जाईल कुठे, कसं तुला कळत नाही ग.
तुझी आई मरण पावली तुला माहित आहे का? तू 2 वर्षाची होती आणि तेव्हापासून तुझ्या बापानं तुला लायण्याचं मोठं केलं. वाईट केलं का? तुला माहित नाही त्याने किती तकलीफ झाली. ऐक मी का म्हणतो, लहानपणी आई तुझी गेली मरून, बापाने लाण्याची मोठी करून. बापाने लाण्याची मोठी करून, आईचं प्रेम दिलं पोटाची करून. शिक्षण शिकविले झाली तरुण, आईच्या प्रेम दिलं पोटाची करून. शिक्षण शिकविले झाली तरुण. पर्वत आलीस तू, बैमान झालीस तू, पर्वत आलीस तू, बैमान झालीस तू. विसरून गेली या जन्मदात्याला. आता तुझा बाप घरी जाईल आणि घरी गेल्याच्या बाद एखाद्या गोट्यावर डोकं आपटन आणि तो नाव घेऊ घेऊ मरून जाईल. असं करायला नको. तुझा बाप तुझ्या नावानी, तुझा बाप तुझ्या नावानी आणि जन्मभर रडता राहील. माता तरी जाईल पुढे, तसं तुला कळत नाही ग, तसं तुला कळत नाही ग. तो काय वाईट केलं तुझं, सध्या बापाची ओळख नाही ग. माता तरी जाईल पुढे, तसं तुला कळत नाही ग, तो तुला कळत नाही ग. सोनू इकडे ये. मी तुमचा प्रेम तोडत नाही, तुमचा नवरा बायको तुम्ही राहा, पण कमीत कमी या लोकांना सोबत असे काही कामं करा. अरे या स्वतःच्या बापाला नाही ओळखू शकाल, या लोकांना ओळखशील का? तू तर नर्स आहे, तुला सेवा करायची आहे लोकांची, आणि काय करून राहिली तू वाईट कामं. आहेत मी का म्हणतो, आई बाप खरे देव कधी मिळत नाही. आई बाप खरे देव कधी मिळत नाही. सेवा तो आशीर्वाद देई, जन्मभर सुखी संसाराचे सुख पाई. सेवा तो आशीर्वाद देई, जन्मभर सुखी संसाराचे सुख पाई. खरे या जगात देवसंत मायबाप, या मायबापाची सेवा ज्यांनी केली त्याला काही होणार. खरे देव मायबापच आहे आणि आज ना उद्या मरणार आहे. अरे कमीत कमी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याची सेवा करा, त्याचा आशीर्वाद घ्या. हा आशीर्वाद पुन्हा तुम्हाला कधी मिळत नाही. अरे जीवन आहे मोलाचे, विचाराने तोलाचे, जीवन आहे मोलाचे, विचाराने तोलाचे. मोरेश्वर खरोखर सांगते तुला, मोरेश्वर खरोखर सांगतो तुला. दया प्रेम सत्य अहिंसा, दया प्रेम सत्य अहिंसा. केल्याशिवाय घरात नाही ग, आणि म्हातार बघी जाईल कुठे. कसं तुला कळत नाही ग, तोंडू कसं तुला कळत नाही ग. आमचा वेळ समाप्त झाला. बुधा शायर येते आता असा, माझ्या पोरानं तुमच्या पोरीशी कोर्ट मॅरेज केलं आहे का? हो हो. माझा पोरगा तुमचा कोण झाला? जवाई. जवाई आणि झालं ही बाई, मी झालो तुमचा ही बाई. पाण्यापासून थोडी थोडी घेऊन जा बाई. जाऊ द्या आता, पोरीनं माफी मागितली,
मायबाप जर बोल लेकराले माफ नाही करेल तर कोण करेल? मांडीवर माझी खाऊन नाही नाही जाऊ द्या, काय हरकत नाही. चाल. डॉक्टरीन बाई, ओ डॉक्टरीन बाई, या लवकर.